हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर गणपती आले आहेत आणि गणपतीला खास आपण उकडीचे मोदक बनवणार आहे। खूप झटपट होतात आणि खायलाही खूप सुंदर लागतात। तर आपल्या गणपतीला अशा प्रकारे मोदक नक्की बनवा आणि हे मोदक मी साच्यामधून केल्याबद्दल झटपट होतात। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी 2 नारळाचा चव घेतला आहे खिसून। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि इथे मी गूळ अशा प्रकारे बारीक कापून घेतला आहे, तेही तुम्ही बघू शकता। मी जेवढा नारळाचा चव घेतला आहे तेवढाच अर्धा मिनी गूळ घेतला आहे। तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी गॅस ऑन करून कढई ठेवली आहे। आता या कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप टाकत आहे। तूप वितळल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा इतके खसखस घालून घेऊया। गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। आता अर्धा मिनिट हे खसखस भाजून घेऊया। त्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट्स टाकत आहे, बारीक कापलेले काजू, मनुका आणि बदाम। तेही आपल्याला 1 मिनिट चांगले भाजून घ्यायचे आहे तुपात। छानपैकी ड्रायफ्रूट्स भाजल्यानंतर जो नारळाचा चव आहे त्यात आपण टाकून घेऊया। आता याला 1 मिनिट परतून मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिट आपण त्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे। खूप जास्त आपण याला परतून द्यायचं नाही। आता आपल्याला त्यामध्ये बारीक कापलेला गूळ टाकून घ्यायचा आहे। आता आपण ते मिक्स करून घेऊ। त्याला आपल्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंत। तर तुम्ही बघू शकता आपला जो गूळ आहे तो चांगल्या प्रकारे वितळून गेला आहे। तर त्यामध्ये आता मी 2 चमचे इलायची पावडर घालत आहे आणि हे आता आपण मिक्स करून घेऊ। साखर घालून इलायची पावडर करून टाकलेली आहे। हे सारण आहे जे आपलं तयार झालं आहे। आता मी गॅस बंद करते। आता ह्याला आपण असंच थंड करायला ठेवून देऊ। मिश्रण तवर थंड होते तोपर्यंत आपण मोदकाची पिठी तयार करून घेऊ। तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी दूध आणि पाणी मिक्स करून घेतलं आहे। तर ह्या हिशोबाने आपल्याला माप करायचं आहे। 1 वाटी पिठी असेल तर आपल्याला तिथे अर्ध वाटी दूध वापरायचं किंवा पाणी। त्याच मापाने 3 वाटी दूध आणि पाणी मिक्स करून टाकले आहे। तर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा इतकं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा इतकं तूप घालून घ्यायचं आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे। तर आता आपण थोडं करून पीठ घालून घ्यायचं आहे। लाटण्याच्या मदतीने नाहीतर चमच्याच्या मदतीने असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून गाठ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। एकच मिनिटे आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आहे। आता मी गॅस बंद करत आहे आणि आता ह्याला आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया। 10 मिनिटं झाले आहे। आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। गरम असतानाच आपण ह्याला छान प्रकारे चमच्याच्या मदतीने मळून घेऊया किंवा तुम्ही पेला नाहीतर तांब्यानेही करू शकता। असतानाच हे आपल्याला मळून घ्यायचे। गाठ्या असतील तर त्याही फोडून घ्यायच्या।
हाताला तूप लावून घ्यायचं छान प्रकारे आणि पीठ थोडं थंड झाल्यानंतर हाताच्या मदतीने अलगद मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे छानपैकी पीठ मळून घेतलं आहे। तर इथे मी ओला कापड झाकून घेत आहे पीठ कडक न हो म्हणून। तर इथे आपलं सारणही छानपैकी थंड झालं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण मोदक करायला सुरुवात करूया। आपण इथे साच्यामध्ये मोदक करणार आहोत। साठी मी पीठ घेत आहे तोडून अशा प्रकारे। तर हा आपला साचा आहे, तुम्ही पाहू शकता प्रकारचे साचे आहेत मार्केटमध्ये, तुम्हाला कुठल्याही बाजारात भेटून जाईल। तर मी इथे 3 ह्याचा घेतला आहे, त्यामुळे आपले पटकन मोदक होतील। ह्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे पिठी घालून घ्यायची आहे आणि मध्ये खड्डा करून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर मी तिघांनाही असे मध्ये खड्डे करून घेतले आहे सारण भरायला। आपल्याला आता त्या सारणही भरून घ्यायचं आहे बसेल तेवढं। तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे सारण भरून घेतलं आहे आणि त्याच्यावरती पिठी लावून पॅक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर आता आपल्याला अशा प्रकारे खोलून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे हे आपले मोदक पटकन झाले आहे आणि शेपही किती भारी आला आहे, दिसायलाही खूप छान दिसतोय। तर अशा प्रकारे तुम्ही पटकन मोदक तयार करू शकतात या साच्याने आणि वाटणारही नाही की हे मोदक उकडीचे आहेत म्हणून। तर अशाच प्रकारे खूप सोपं जातं आपल्याला मोदक करायला। तर आपण ठेवून घेऊया। तर अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे सर्व मोदक करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकतात मी अशा प्रकारे सगळे मोदक करून घेतले आहेत। आता आपल्याला याची उकळ काढायची आहे। त्यासाठी मी पाणी ठेवून जाळी ठेवली आहे आणि जाळीवरती केळाची पानं ठेवली आहे आणि अशा चिरा पाडल्या आहेत ज्यामुळे मोदकला उकळ बसावी म्हणून। मी आता सर्व मोदक ठेवून घेतले आहे। आता त्यावर मी केसरही लावत आहे। तर आपण त्याच्यावर झाकण ठेवू 10 ते 15 मिनिटं आपल्याला त्याला शिजून द्यायचे आहे। 10 ते 15 मिनिटं झाले आहे, तुम्ही बघू शकता। आपल्याला ते शिजलं आहे की नाही ते बघण्यासाठी त्याला जर मोदक चिटकत नाही तर समजायचे आपले मोदक शिजले आहे। तर तयार आहे आपले उकडीचे मोदक। तर तुम्हाला मी हे खोलूनही दाखवते किती छान प्रकारे सारण आतमध्ये भरलं आहे। तर तुम्ही हे घरी उकडीचे मोदक नक्की करा। तर आपल्या पप्पासाठी उकडीचा मोदक हा नक्की करा। तर तुम्हाला कसा वाटला हा माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा। तोवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपी घेऊन। तर तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।